संसदेत दलित कारभार करणाऱ्या आमदारांचा राहुल गांधी दलित प्रदर्शन करणाऱ्या राहुल गांधी यांचं काय दलित वर्तन करणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं करायचं काय दलित वर्तन करणाऱ्या काँग्रेसचे राहुल गांधींचं करायचं काय नमस्कार. संसदेमध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये संसदेचं जे मकर प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारावर कोणीही निदर्शनं करू नयेत, धरणे आंदोलन करू नयेत अशा तऱ्हेच्या निर्देश या लोकसभेच्या अध्यक्षांनी दिलेले असतानाही काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मात्र संसदेच्या या मकर प्रवेशद्वारावर आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. आणि याचा निषेध म्हणून आज सांगलीमध्ये भाजपाच्या वतीनं राहुल गांधी आणि त्यांचे खासदार यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या विरोधात सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. आपल्याबरोबर माजी आमदार आहेत दिनकर तात्या पाटील, आपण त्यांच्याशी बोलूया. कोणत्या कारणासाठी आजचं हे आंदोलन निदर्शनं केली? संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये राहुल गांधी काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या खासदारांनी मकरद्वार इथं चहा पार्टीचं आंदोलन केलं आणि संसदेला चहाचा कट्टा बोलण्याचं विडंबन या खासदारांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळं त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष शहर जिल्ह्याच्या वतीनं आज इथं आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर संसद ही देशातली सार्वभौम जे व्यासपीठ आहे आणि त्याचा अशा पद्धतीनं चुकीचा मॅसेज जनतेमध्ये पाठवणं अत्यंत हीन असं हे कृत्य आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व पक्षाचा जाहीर निषेध करतो. आपल्याबरोबर सध्या भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आहेत विश्वजित पाटील, आपण त्यांच्याशी बोलूया. काय आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आणि काय निश्चित केलं? एका पक्षाचे अध्यक्ष पण त्यांना संविधानाची जाण कमी असल्यामुळं त्यांनी संविधानाचा अपमान करून मकर दौऱ्यामध्ये त्यांनी चहा पार्टीचं जे त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत एक देश संकटात असताना गॅसच्या तर त्यांनी जे चहा पार्टीचं आयोजन केलं आणि हे असंविधानीय होतं. आणि त्याच्याबद्दल अध्यक्षांनीही त्यांना कल्पना दिली होती की आपण हे असं कुठलंही मकरद्वारामध्ये निदर्शन करू शकत नाही, पण त्याचाही त्यांनी उल्लंघन करून तिथं चहा पार्टी केली, मौजमजा केली. तर ह्यासाठी आम्ही हा आंदोलन आज शहर जिल्ह्याच्या वतीने केलेला आहे. काय सांगाल, देशामध्ये आता गॅसची टंचाई आहे, त्याबद्दलही भाजपला टार्गेट केलं जातं? नाही, आपले जगत नेते नरेंद्रभाई मोदी यांचे सर्व देशाशी संपर्कात आहेत. त्यांनी इराणच्याही राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात आहेत. त्यांनीही आपल्याला त्या बोटी पाठवलेल्या आहेत. आजही काही बोटी आपल्याकडे पोहोचल्या आहेत. हे फक्त लोकांनी क्रेझी केलेली आहे विरोधी पक्षांना की गॅसचा तुटवडा आहे, पण तसं वास्तविक पाहता कुठं गॅसचा तुटवडा अजून तरी काय जाणवत नाही. थोड्या दिवसात जो काही तुटवडा होतो तोही निघून जाईल. नक्कीच काँग्रेस खासदार असतील किंवा राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी मकर प्रवेशद्वारावर जी चहा पार्टी केली भाजपच्या विरोधामध्ये किंवा या सरकारच्या विरोधामध्ये, त्या तसं आंदोलन करायला मकर प्रवेशद्वारामध्ये परवानगी नसतानाही त्याने ते आंदोलन केलं. त्यामुळं या भाजपाच्या वतीनं राहुल गांधी आणि त्यांचे खासदार यांचा आज या निदर्शनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. राहुल गांधी राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्या घोषणा द्या. भारत माता की जय, भारत माता की जय. दलित वर्तन करणाऱ्या खासदारांचा दलित वर्तनाचं